हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि आज मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ना आमच्या बिल्डिंगची जी लॉन्ड्री रूम आहे, कॉमन लॉन्ड्री रूम, त्याची टूर करणार आहे. तर इथे लक्झमबर्गमध्ये ना आपल्याला घरामध्ये वॉशिंग मशीन काही ठिकाणी असतात, पण काही ठिकाणी अशा कॉमन लॉन्ड्री रूम असतात तिथे सगळ्या पूर्ण बिल्डिंगच्या अपार्टमेंटच्या मशीन तिथे एका रूममध्ये असतात. तर मी तुम्हालाच दाखवणार आहे की इथे कपडे कशा प्रकारे धुतात किंवा इथे मशीन कशा प्रकारे अरेंज केलेलं असतात. तर मी तुम्हालाच दाखवते. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आपण जाऊया बेसमेंटला आणि बेसमेंटमध्ये आहे आमची लॉन्ड्री रूम. तर तिथे सगळ्या मशीन्स आहे, स्टोरेज रूम आहेत, आपल्याला लिफ्टनेसुद्धा जाण्यासाठी ऑप्शन आहे आणि स्टेअर्सनेसुद्धा आहेत. तर चला जाऊया. तर आपण आत्ता बघा बेसमेंटला आलो आहे. तर इकडे लिफ्ट आहे, हे लिफ्ट आहे आणि इकडे स्टेअर्स पण दिलेले आहेत. जर लिफ्टचा काही प्रॉब्लेम झाला तर स्टेअर्स यूज करू शकतो. आणि इकडे सेकंड बेसमेंटला जाण्यासाठी सुद्धा स्टेअर्स आहेत. आणि इकडे ना पूर्ण सगळ्या स्टोरेज रूम आहेत, इथे केव्ज वगैरे म्हणतात असं. तर हे प्रत्येक अपार्टमेंटच्या ना सेपरेट केव्ज आहेत. तर इथे केव्जचा ना खूप कॉमन ऑप्शन आहे. तर आपल्याला बरंच सामान इथे स्टोरेज रूममध्ये स्टोअर करता येतं, जसं लागेल तसं आपण वर खाली करू शकतो. तर आता आपण जाऊया लॉन्ड्री रूममध्ये. तर तुम्ही बघू शकता लॉन्ड्री रूमचा डोअर पूर्ण मेटलचा आहे, कोणीही ब्रेक करू शकत नाही. याला पूर्ण लॉक असतं आणि ते जे लोक राहतात त्यांच्याकडेच फक्त की असते. तर आता मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ही अशी की असते. की लावल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही, असं ओपन नसतो, ॲक्सेस कुणालाही देता येत नाही याचा. इकडे स्विच दिलेले आहेत लाईट्सचे. तर हे बघा आमचे आहे लॉन्ड्री रूम. तर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या मशीन्स देत असतील. ते प्रत्येकाच्या सेपरेट मशीन असतात. काहींच्या स्वतःच्या असतात, काहींच्या ओनरच्या असतात. तर जेव्हा फर्निश्ड अपार्टमेंट असतं त्यांच्यासोबत तेव्हा आपल्याला वॉशिंग मशीन ओनरच देतो. तर इथे सगळ्यांचे सेपरेट अशा आहेत बघा. तर हे आमच्या पूर्ण लॉन्ड्री रूममधील ना ही जी मशीन आहे ना ही सगळ्यात मोठी आहे. तर काही लोकांच्या तुम्हाला खूप जुन्या दिसतील आणि काही लोकांच्या आत्ता न्यू मॉडेल आहेत. तर जसं की ही न्यू मॉडेलमधली आहे बघा, आत्ता लेटेस्टमधली. आणि काही आहेत त्या खूप जुन्या आहेत. तर ही आमची मशीन आहे बघा, वॉशिंग मशीन ही. आणि हा वरचा ड्रायर. तर इथे ड्रायर कंपल्सरी लागतो, त्याशिवाय कपडे सुकत नाहीत, कारण इथे 12 महिने पाऊस थंडी असते त्यामुळे. तर मी मग अशी इथे कपडे लावली होती, आता धुवून झाले असतील. 1-1.5 तासाचं मी टायमिंग सेट केलं होतं. तर हे धुवून झाल्यानंतर मशीन आपोआप बंद होते. आणि हा ड्रायर आहे. तर इथे प्रत्येक लोकांना म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटला एकच अशी जागा दिलेली असते खाली वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी. आणि त्याच्यावरती तुम्ही ड्रायर ठेवायचा. असं स्टँड मिळतं बघा मध्ये, त्याच्या स्टँडवरती ड्रायर ठेवायला लागतो. असं 2 जागा मिळत नाहीत, अशी एकच सिंगल जागा मिळते. त्याच्यावरच आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं वर खाली. तर हे बघा, हे जे आहेत ना हे प्रत्येक अपार्टमेंटचे नंबर असतात वरती. प्रत्येकाला 2 स्विच दिलेले असतात, लॉक असतात. हे आपण पाहिजे तेव्हा लॉक करू शकतो. समजा आता आपल्याला गावाला जायचं आहे ना, तेव्हा आपण हे लॉक करून जाऊ शकतो, जेणेकरून बाबा दुसरं कोणी इलेक्ट्रिसिटी यूज करू शकत नाही आपली. तर हे वॉशिंग मशीनसाठी दिलेलं असतं आणि वरती ड्रायरसाठी स्विच दिलेला आहे बघा. आणि हे पाण्याचे नळ असतात. तर इथे ना असे मीटर दिसत असतील तुम्हाला, तर हे पाण्याचे मीटर आहेत. आपण किती पाणी यूज करतो याच्यावरती दिलेलं असतं, रिडिंग देतात बघा. ते प्रत्येकाचे सेपरेट मीटर असतात. हे बघा, हे असे मीटर आहेत प्रत्येकाचे सेपरेट. तर इथे लोकांनी अशा लिक्विडसुद्धा वरच ठेवलेले आहेत बघा. पण इथे कोणी सुद्धा एकमेकाचं लिक्विड यूज करत नाही. सगळ्यांचं व्यवस्थित आपापलं यूज करतात, कोणीही कुणाचं काही चोरी करत नाही. पण तरी पण एक प्रोटेक्शन म्हणून आपलं हे असे स्विच दिलेलं असतात लॉक करण्यासाठी. आता इथे कोणी इथली रूम खाली आहे, म्हणजे इथं कोण राहत नाही आहे त्या अपार्टमेंटमध्ये, त्यामुळे इथली जागा रिकामी आहे. जेव्हा ते राहायला येतील तेव्हा इथे पण त्यांची मशीन ठेवण्यासाठी जागा दिलेली असते. इथे कोणीही कुणाच्या जागी मशीन ठेवू शकत नाही. जे अपार्टमेंटचे नंबर दिलेले आहेत असे, तिथेच फक्त आपली वॉशिंग मशीन लावू शकतो. इथे मेडिकल बॉक्स ठेवलेला आहे बघा, जर काही इमर्जन्सी असेल तर इथे आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर इथे हे ना
प्रत्येक आठवड्याला ही लॉन्ड्री रूम साफ केली जाते आणि त्याचं इथं ते साईन करतात. जे कोणी क्लिनिंगला येतात त्यांनी पूर्ण महिन्याचं म्हणजे प्रत्येक वीकला जे क्लिनिंग करून जातात एक 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी त्याची साईन असते कधी क्लीन केलेलं आहे ते. लास्ट टाईम 19 तारखेला म्हणजे कालच क्लीन केलेलं आहे कालच, तर 19 तारीख दिसते बघा. तर तुम्हाला कुठे कचरा दिसत नसेल, असा खाली कोणी कचरा टाकत नाही. तर हे सगळ्यांचे वरती जे दिसतात हे ड्रायर आहेत. तर मी तुम्हाला आत्ता सांगते बघा ड्रायर कसा यूज करायचा ते. आता सध्या ना नवीन मशीनमध्ये ना खूप चांगले फीचर आलेले आहेत. तर म्हणजे आपण तुम्हाला माहितीच आहे वॉशिंग मशीन आणि ड्रायर वेगवेगळ्या गोष्टी असतात, पण आत्ताच्या मशीनमध्ये ना दोन्ही गोष्टी एकत्रच मिळतात. आपण कपडे पण धुवू शकतो आणि त्याच्यामध्ये ड्रायसुद्धा करू शकतो. तर ही मशीन तशी आहे, दोन्ही काम एकत्रच करता येतात. त्यामुळे जागा पण वाचते आणि आपले पैसे पण वाचतात, बचत होते. त्यामुळे असे 2-2 मशीन घ्याव्या लागत नाहीत. तर मी आता हे कपडे धुवून झालेले आहेत बघा माझे. तर मी त्याला आता वरती शिफ्ट करते ड्रायरमध्ये. तर हे बघा मी आत्ता कपडे वरती शिफ्ट केलेले आहेत ड्रायरमध्ये. आणि मी आज खरं बाहेर स्टँडवरती वाळत घालणार होते, पण वातावरण जरा खूप खराब आहे आज पण, त्यामुळे स्टँडवरती नाही घालणार, मग ड्रायरलाच लावायचा विचार करते. तर मी आता बंद करते आणि टाईम सेट करते. तर कपडे कसे मिक्स आहेत ना, त्यामुळे मी मिक्सवरतीच ठेवलेला आहे आणि 1 तास 10 मिनटाचा टायमिंग दिलेला आहे. पण ॲक्च्युअलमध्ये कसं हा जो ड्रायर आहे ना हा 6 सेन्सवाला आहे. याच्यावरती 7 kgs फक्त आतमध्ये कपडे बसतात. 6 सेन्स आहे, त्यामुळे या कपड्यांना किती टाईम लागतो सुकण्यासाठी तो आपोआप सेन्स करतो. म्हणजे मी 1 तास 10 मिनटाचं सेट केलेलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये किती मिनटामध्ये ते सुकून निघतील हे आपोआप सेन्स करतो. त्या टायमिंगपर्यंत डिस्प्ले होतं. तर मी तुम्हाला दाखवते बघा. आता स्टार्ट करूया आपण. तर स्टार्ट झालेला आहे आता ड्रायर आपला. तर मी 1 तास आणि 19 मिनटं सेट केलेला, पण एवढे कपडे वाळण्यासाठी 1 तास सफिशियंट आहे, त्यामुळे त्याने आपोआप सेन्स केलेला आहे. 1 तासाने पूर्णपणे कपडे सुकून निघतील. तर हे असं इथं काम करतात वॉशिंग मशीन. इथे सेपरेट असे आपल्या रूममध्ये असे वॉशिंग मशीन नसतात, इथे असे सेपरेट लॉन्ड्री रूम असते, कॉमन असते. सगळ्या अपार्टमेंटच्या अशा मशीन इथे असतात. तर झालं, आपण जाऊया आता थोड्या वेळाने 1 तासाने कपडे घ्यायला येऊयात. तर तुम्हाला हा जो पंप दिसतोय ना हा रेड कलरचा, तर हा कशासाठी आहे, जो आपण कपडे जर मशीनला लावतो आणि त्याच्यातलं जे घाण पाणी आहे ना ते बाहेर काढतात, त्याच्यासाठी आहे. लाईट ऑफ करूया जाताना. तर इथे ना सगळं ऑटोमॅटिक लाईट असतात, इथे बटन लावायची गरज नसते. तर आपण आता ड्रायरला कपडे लावलेलेच आहेत. तर हे बघा वातावरण कसं झालेलं आहे, सगळं आभाळ आलेलं आहे आणि अधूनमधून तर गायब होतं आहे आणि परत ऊन पडते आणि परत आभाळ येते, असं सारखा खेळ चालूच आहे. त्यामुळे म्हटलं ड्रायरलाच कपडे लावूयात, कारण कपडे काय वाळणार नाहीत आणि वारं पण जास्त सुटलं आहे आणि लगेच पडणार खाली, त्यामुळे ड्रायरला लावलेले आहेत. आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे थोडा थोडा बघा, तुम्हाला दिसत असतील असं थेंब पडलेले आहेत. तर लोक काय करतात इथे ऊन असलं ना की स्टँडवरच कपडे वाळत घालतात, प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये दिसतात, त्यामुळे मी पण कधीतरी टाकते, जास्त करून टाकत नाही. तर थोड्या वेळाने 1 तासाने आपण जाणारच आहोत कपडे आणाय, तेव्हा मी तुम्हाला दाखवते पूर्ण ड्राय झाल्यावरती कसे वाटतात ते. तर हे बघा पूर्ण कपडे सुकून झालेले आहेत बहुतेक, कारण टाईम पण संपलेला आहे आणि एंड म्हणून दाखवलेला आहे. तर ते पूर्ण टायमिंग संपल्यानंतर ते आपोआप एंड होतं आणि मी बंद केलेला आहे आता ड्रायर. आता ओपन करूया. तर हे बघा कपडे पूर्ण सुकलेले आहेत, पूर्ण 100% एकदम ड्राय झालेले आहेत, त्यामुळे त्याला काही सुकवायची आणखीन गरज नाही आहे. हे आता डायरेक्टली घडी घालून कपड्यात ठेवू शकतो आपण. तर इथं ड्रायरचा खूप उपयोग होतो जेव्हा स्नोमध्ये पाऊस पडतो तेव्हा. तर हे खूप चांगलं आहे ड्रायरमध्ये कपडेसुद्धा वाळवणं. खरं पण सारखे वाळवून पण कपडे लवकर खराब होतात. तर मी आता ह्याला काढून घेते.
तर मी आत्ता कपडे काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण सुकलेले आहेत कपडे. तर इथे लक्झमबर्गमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये कपडे अशी धुतली जातात आणि सुकवली जातात. इथे हाताने कपडे धुण्याचा ऑप्शन अजिबात नसतो. त्यामुळे वॉशिंग मशीनलाच कपडे लावावे लागतात आणि जेव्हा स्नो वगैरे पाऊस पडतो तेव्हा ड्रायरचा खूप उपयोग होतो. आता इथे काही लोक काय करतात, जेव्हा ऊन पडतं तेव्हा गॅलरीमध्ये स्टँडवरती कपडे वाळत घालतात. पण क्लायमेट कधी कधी खराब असलं की मग ड्रायर खूप यूजमध्ये येतो. तर मी अशी कधी गॅलरीमध्ये कपडे वाळत घालते. पण आता काही दिवसापासून वातावरण खूप खराब आहे त्यामुळे मी ड्रायरच यूज करते. तर इथे खूप छान पद्धत आहे ड्रायरची. आपल्याकडे पण इंडियामध्ये जसं पाऊस पडल्यावरती कपडे सुकत नाहीत अजिबात, तुम्हाला माहितीच आहे, 2-2, 3-3 दिवस कपडे सुकत नाहीत. त्यावेळेलासुद्धा ड्रायर हा वापरला तर चांगला आहे. पण इंडियामध्ये जास्त करून खरं ड्रायरची अजून पद्धत नाही आहे. आणि वॉशिंग मशीनसुद्धा अजून काही सगळ्या घरात नसतात. गावाकडे तर जास्त करून वॉशिंग मशीन वापरतच नाहीत, असेच दोरीवरती कपडे वाळत घालतात. तर हे अशी पद्धत आहे इथे. तर इथे कसं, आता हे कॉमन लॉन्ड्री रूम आहे म्हणून, पण काही लोक आपल्या घरामध्ये पण वॉशिंग मशीन ठेवतात. पण एक प्रॉब्लेम असतो की जेव्हा आपण घरात वॉशिंग मशीन ठेवतो ना तेव्हा घरामध्ये मोल्ड वगैरे येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे खरं चांगलं आहे की वॉशिंग मशीन खाली बेसमेंटला लॉन्ड्री रूममध्ये असते. अशी पद्धत आहे इथे लक्झमबर्गमध्ये. आम्ही कपडे धुण्याची ही पद्धत वापरतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.